नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतात मुस्लिम समाजात जे विशेष करून मौलवी आहेत ते सतत धर्माविषयी बोलत असतात. ते कधीही विकासाविषयी बोलत नाही. समाजामध्ये असणाऱ्या कुप्रथा ज्या इस्लाममध्ये आहेत किंवा त्यांच्या धर्मामध्ये ज्या रीतिरिवाज चुकीच्या पद्धतीचे आहे किंवा ज्या रीतिरिवाजमुळे समाजावर अन्याय होतो, अत्याचार होतात आणि समाज एक प्रकारे त्यामुळे त्याच्या जीवनावर वाईट परिणाम होतो, असे ज्या काही गोष्टी आहेत त्या बंद करण्यात याव्या त्या किंवा त्यांना प्रोत्साहन देता कामा नये असं कधीही बोलत नाही. विशेष म्हणजे शिक्षणावर, विशेष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अर्थशास्त्रावर किंवा आपला समाज पुढे गेला पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे, लोकांचे जे व्यवसाय आहेत ते उत्तम प्रकारे चालले पाहिजे आणि एक चांगले चांगले व्यवसाय म्हणजे आजच्या आधुनिक काळानुसार चांगल्या चांगल्या नोकऱ्या, चांगलं शिक्षण किंवा समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांमध्ये मिसळलं पाहिजे. अनेक धर्मामध्ये, अनेक भाषांमध्ये वेगवेगळा सहभाग घेतला गेला पाहिजे. शेजाऱ्याशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि तो कुठल्याही जाती धर्माचा असेल नसेल तर त्याच्याशी एक मातृभाव, पितृभाव ह्या पद्धतीने, बंधुभाव ह्या पद्धतीने वागलं पाहिजे. असं काही कधीही कुठलाही मौलवी सांगत नाही. मात्र त्यांच्या धर्मामधल्या काही रूढी परंपरा चुकीच्या आहेत म्हणून जर सरकार त्या बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र मोठ्या प्रमाणात मशिदीमधून वेगवेगळ्या पद्धतीने आव्हान करत मुस्लिम समाजाला एकवटलं जातं आणि त्यांच्या मनात असा काही भ्रम तयार केला जातो की हे सरकार मुसलमान धर्म बुडवायला निघाला आहे, मुसलमानांना हे लोक जगू देत नाही आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करतात, अशा पद्धतीची हे लोक मांडणी करत असतात. खरं तर मित्र, मोदी सरकार आल्यापासून त्यांनी प्रथम 3 तलाक याच्यावर बंदी आणली. खरं तर 3 तलाक हा स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करणारा होता, पण मुस्लिम समाज ती गोष्ट मान्य करत नाही. विशेष म्हणजे महिलांना त्याचा खूप मोठा लाभ होणार होता आणि तो झालाही. त्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात उत्सुक होत्या आणि त्यांनी तसं काही वेळा व्यक्त होण्याचा प्रयत्न केला, पण कट्टर धर्मामुळे किंवा कट्टरतेच्या वागणुकीमुळे त्या स्त्रियांना मुक्त वातावरणात बोलता आलं नाही आणि मोदींनी जे केलं हे चांगलं काम केलं अशा ते म्हणू शकल्या नाही. त्याच पद्धतीने आता सरकार समान नागरी कायदा करू पाहतो. काही राज्यामध्ये तो कायदा अंमलात आणण्यात आला, त्यावरही मोठ्या प्रमाणात मौलवींनी टीका टिप्पणी केली आणि आमच्या धर्मामध्ये हा सरळ सरळ हस्तक्षेप आहे, आमचा धर्म बुडवण्याचा मोदीचा प्रयत्न आहे, भाजपचा प्रयत्न आहे, अशा पद्धतीची भाषा त्या लोकांनी समाजासमोर मांडली. त्यानंतर NRC, CAA हे जे काही कायदे सरकार करू बघतं त्यात असं म्हटलं आहे की भारत व्यतिरिक्त जिथं जिथं हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन लोक असतील त्यांच्यावर जर त्या त्या देशात अत्याचार होत असेल, विशेष म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तर तिथल्या लोकांना भारतात जर यायचं असेल तर त्यांना नागरिकत्व दिलं जाईल. याच्यात कुठेही इस्लाम आणि मुसलमानाचा कुठल्याही प्रकारचा संदर्भ नाही, पण त्याच्यावरही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आत्ता वक्फ बोर्डमध्ये जो काही अंधाधुंद कारभार आहे, ठराविक लोकांनी तो वक्फ बोर्डमध्ये स्थान मांडून सगळा अधिकार आपल्या हातात घेतला आहे आणि तिथल्या जमिनी, तिथले मदरसे, तिथल्या मस्जिदी याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रस्थ स्थापन करून त्यांच्या मनात येईल त्या पद्धतीने त्याचा वापर करतात आणि स्वतः मोठ्या प्रमाणात कमाई करतात. खरं तर वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत त्या ठिकाणी शिक्षण, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा पद्धतीने किंवा समाजाला उपयुक्त होतील असं काही मनोरंजनाचे साधन त्या ठिकाणी उभे न करता, शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी बळकट न करता त्या जमिनी तशाच पडित आहेत, पण त्याच्यात काही समाजाला लाभ होईल अशा पद्धतीने काही बदल करण्यात आला नाही. आणि जेव्हा सरकारने हा अंधाधुंद कारभाराला शिस्त लावण्यासाठी, सरकारी अधिकारी त्यावर नेमण्यासाठी आणि ते जे मंडळ आहे त्याच्यावर काही इतर धर्मियांना संचालक बनवण्यासाठी
जो प्रयत्न केला तो प्रयत्न मात्र यांना नको आहे आणि त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षांनी, ज्या पक्षांना मुस्लिम समाजाचं मतं हवी आहेत किंवा मुस्लिम समाज ज्या पक्षांना मतं देतो असे समाजवादी, काँग्रेस, बाकीचे जे राष्ट्रवादी, असे जे वेगवेगळे पक्ष आहेत आणि अलीकडे आपले उद्धव ठाकरे साहेब जे काँग्रेसच्या वळसेवर गेल्यामुळे तेही त्या बाजूला उभे आहेत आणि ते वक्फ बोर्डाच्या विरोधात बोलू लागले. त्याच पद्धतीने योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या प्रमाणात UPमध्ये जे मदरसे आहेत त्यांचं सर्वेक्षण केलं, त्यांची माहिती घेतली, त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, ते वैध अवैध आहेत का, त्यांना पैसा कुठून पुरवला जातो, त्या ठिकाणी शिक्षण कुठलं दिलं जातं आणि त्यात काही कट्टरता वाढू आहे का असं, किंवा आधुनिक शिक्षण जे आज पूर्ण देशामध्ये हिंदू धर्मासाठी, वेगवेगळ्या धर्मासाठी जे दिलं जातं तसं काही शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं का याचा सर्वे केला. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ माजण्यात आला. खरं तर समाजाने मुख्य प्रवाहात यावं यासाठी मोदीने प्रयत्न केला. खरं तर मोदीने देशात ज्या ज्या योजना लागू केल्या, मग ते रेशन असेल, घरं असतील, पाण्याची सोय असेल किंवा रस्त्याची सुधारणा असेल, हे भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी उपयुक्तच आहे. त्यात जाती धर्माचा काही समावेश नाही. पण मोदी जे देतो ते घ्यायचं आणि मोदीवर उलटे त्याच्यावर टीका करायची आणि तो आमचा धर्म बुडायला निघाला असं म्हणायचं. आता खरं तर जेव्हा जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा तेव्हा ह्या मौलींना एक मोठ्या प्रमाणात धार येते आणि हे सरळ सरळ अमुक पक्षाला मत द्यायचं, तमुक पक्षाला मत द्यायचं नाही असे सांगण्यापर्यंत याची मजल जाते. तेव्हा मित्रहो, या मौलवींनी कुठेतरी काहीतरी स्वतःवर बंधनं घातली पाहिजे आणि आपला समाज विकास कसा पावेल, आपल्या समाजात प्रगती कशी होईल, सामान्यातला गरीबातला गरीब मुसलमान कशा पद्धतीने चांगलं जीवन जगेल आणि त्यांचे मुलं शिक्षण नोकरीसाठी कसा प्रयत्न करतील आणि ते प्रगत कसे होईल हे बघणं गरजेचं आहे. पण ते सोडून हे सगळं फार उलट्या पद्धतीने पिछेमूड असा हा सगळा प्रकार चालू आहे. खरं तर या देशामध्ये सर्व धर्माचे लोक सुखात समाधान राहतात. तशा पद्धतीने मुस्लिमांनी सुद्धा या देशामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने समाजाशी एकरूप होणं गरजेचं आहे. नमस्कार.